नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण थंबनेलवरती बघितलं असेल की विलायचीच्या झाडाची लागवड किंवा घरच्या घरी आपण विलायचं झाड हे कशा पद्धतीने तयार करता येतं आपल्याला, हेच आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, आपण इलायची घ्यायची आहे. आपल्या घरी असते किंवा दुकानामधून आपण त्याची खरेदी करू शकता. 2 ते 3 दाणे जरी असले तरी आपल्याला लागवड करण्यासाठी पुरेसे आहेत. तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे अगोदर ती पाहू. तर सुरुवातीला आपण चांगल्या पद्धतीने वाळलेली इलायची घ्यायची. इलायची घेतल्यानंतर त्याला लागवड करण्यासाठी आपण एक फायबरचा एक टब घेतलेला आहे बारीक साईजचा. त्यानंतर माती, वाळू मिश्र माती पाहिजे. वारवाची जर माती असेल तर अति योग्य माती म्हणून तिला चांगलं मानलं जातं. त्यानंतर आपण काय करायचं आहे, तर जी इलायची आहे तिला आपण फोडून घ्यायचे. फोडून काय घ्यायचे, तर विलायची लागवड करण्यासाठी त्यामधलं जे बियाणं असतं ते बियाणं आपल्याला लागवड ही करायची असते. वरचं जे टर्पल असतं किंवा वरचा जो भाग असतो तो आपण नखाच्याद्वारे चांगल्या पद्धतीने काढणी करून घ्यायचा आहे. आणि आपण बघू शकता कशा पद्धतीने ते बियाणं आहे ती काळ्या कलरमध्ये बियाणं असतं. पण शेतकरी मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे बियाणं असतं त्यामध्ये काही इलायचीमध्ये खराब बियाणं असतं किंवा कवळं बियाणं असतं. ते बियाणं न घेता आपण काळ्या कलरचं आणि पूर्णपणे पकलेलं बियाणं घेतलं पाहिजे. कारण की अशा पद्धतीचं जर आपण बियाणं घेतलं तर आपली उगवण क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण बघू शकता अशा पद्धतीचं चांगलं बियाणं हे आपण घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, इलायची लागवड ही प्रामुख्याने कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते. कारण की त्या भागामध्ये जे इलायचीच्या झाडाला पोषक वातावरण आहे ते योग्य पद्धतीने त्या भागामध्ये मिळते. परंतु आपण देखील घरच्या घरी रोपटं हे तयार करू शकतो. पण टब घेतलेला किंवा पिशवी घ्या, आपण ज्याच्यामध्ये लागवड करणार ते घ्या. त्यामध्ये आपण काय करायचं, सुरुवातीला आपण माती टाकून घ्यायची. शक्यतो माती ही वारवाची माती असली पाहिजे. रासायनिक खतांचा त्याच्यावरती फवारणी झालेली नसली पाहिजे. त्यासाठी योग्य माती ही वारवाची असते. चांगल्या पद्धतीने माती आपण भरून घ्यायची. लेवलमध्ये त्याला दाबून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं की जेणेकरून अगोदर तीच आपल्याला लागवड करण्यासाठी पूर्णपणे ओलावा त्या मातीमध्ये तयार होईल. अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं. आपण काय करायचं, तर बोटाच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये खड्डे करून घ्यायचे. म्हणजे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं बोटाने त्या मातीमध्ये अशा पद्धतीने बोट टाकून आपण खड्डे करून घ्यायचे. साधारणपणे 4 ते 5 खड्डे करून घ्या. त्यानंतर आपण जे पण बियाणं आपण घेतलेलं आहे ते बियाणं आपण प्रत्येक खड्ड्यामध्ये ज्या टाकलं पाहिजे. 2 ते 3 प्रमाणामध्ये एका खड्ड्यामध्ये आपण बियाणं टाकून घ्या. बियाणं टाकल्यानंतर आपण काय करून घ्यायचं आहे, तर वरतून आपण हलकी मातीचा एक थर द्यायचा आहे की जेणेकरून आपलं जे बियाणं आहे ते चांगल्या पद्धतीने भुजून जाईल. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण घरच्या घरी इलायचीच्या झाडाची लागवड करू शकता आणि रोपटं हे घरच्या घरीही मिळू शकता. बऱ्याच जागेवरती इलायचीच्या झाडाचं रोपटं हे उपलब्ध होत नाही. ही पद्धत जर तुम्ही वापरली तर 100% तुम्हाला घरच्या घरी झाड हे तयार होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे पण आपण तयार